विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती. मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ते म्हणजेच नियामक सभा किंवा स्टॅच्युटरी मीटिंग या टॉपिक वरील थेरॉटिकली भाग. आज पाहणार आहोत याच टॉपिक वरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर चला पाहूया नियामक सभा म्हणजे स्टॅच्युटरी मीटिंग या घटकावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. स्टॅच्युटरी मीटिंगच्या संदर्भात आपण प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, उद्देश, वैशिष्ट्ये, नियामक अहवाल आणि चिटणीसाची कार्य हे सर्व मुद्दे मागील व्हिडिओमध्ये थेरॉटिकल पाहिलेले आहेत. याच मुद्द्यावर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कोणत्या कलमातील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वजनिक कंपनीला नियामक सभा घेणे बंधनकारक आहे? तर भारतीय कंपनी कायदा 2013 च्या कलम 142 मधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वजनिक कंपनीला नियामक सभा घेणे बंधनकारक आहे आणि म्हणून उत्तर आहे ए 142. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येक सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर परंतु पुढील किती महिन्याच्या आत कंपनीच्या सभासदांची नियामक सभा घेतलीच पाहिजे? प्रत्येक सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर परंतु पुढील 6 महिन्याच्या आत कंपनीच्या सभासदांची नियामक सभा घ्यावी लागते आणि म्हणून उत्तर सांगता येईल बी 6 महिन्यात. प्रश्न क्रमांक 3. भारतीय कंपनी कायद्यातील कलम 142 मधील तरतुदीप्रमाणे खालीलपैकी कोणत्या कंपनीला नियामक सभा घेणे बंधनकारक आहे? पहा, भारतीय कंपनी कायदा 2013 च्या कलम 142 मधील तरतुदीप्रमाणे सार्वजनिक जी कंपनी आहे त्या सार्वजनिक कंपनीला नियामक सभा घेणे बंधनकारक केलेले आहे. खाजगी कंपनीला, अमर्यादित कंपनीला नियामक सभा घेतलीच पाहिजे असं बंधन नाही आणि म्हणून उत्तर आहे बी सार्वजनिक कंपनी. प्रश्न क्रमांक 4. नियामक सभा म्हणजे तिलाच दुसरं नाव आहे विधिविहित सभा किंवा वैधानिक सभा. म्हणजेच आपल्याला उत्तर सांगता येईल सी वरील दोन्हीही. प्रश्न क्रमांक 5. सार्वजनिक कंपनीच्या जीवनकाळात म्हणजेच आयुष्यात सभासदांची एकदाच होणारी सभा म्हणजे नियामक सभा होय, कारण वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी होत असते. विशेष कामकाजासाठी विशेष सर्वसाधारण सभा ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी होत असते. किंबहुना जसं कामकाज तसं सभा त्या ठिकाणी होते आणि वर्ग सभा या वारंवार होत असतात. म्हणजे वार्षिक सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि वर्ग सभा या वारंवार होतात. फक्त नियामक सभा ही कंपनीच्या आयुष्यात एकदाच होते आणि म्हणून उत्तर आहे सी नियामक सभा. प्रश्न क्रमांक 6. नियामक सभा बोलविण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे कंपनीच्या स्थापनेची किंवा प्रवर्तनाची कल्पना, माहिती सभासदांना देणे, कंपनीच्या प्राथमिक खर्चाला म्हणजेच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जो खर्च कंपनी प्रवर्तकाने केलेला असतो तो, अशा खर्चाला सभासदांची संमती घेणे आणि नियामक अहवालास सभासदांची मान्यता घेणे या तिन्ही उद्देशासाठीच नियामक सभा बोलवली जाते आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व.
प्रश्न क्रमांक 7, कंपनी प्रवर्तकाने केलेल्या प्राथमिक कराराला सभासदांची संमती कोणत्या सभेत घेतली जाते? तर निश्चितच नियामक सभेमध्ये, आणि म्हणून उत्तर आहे सी, नियामक सभा. प्रश्न क्रमांक 8, कंपनी प्रवर्तकाने केलेल्या प्राथमिक खर्चाला सभासदांची संमती कोणत्या सभेत घेतली जाते? तर तीही कंपनीच्या नियामक सभेमध्ये घेतली जाते, आणि म्हणून उत्तर आहे बी, नियामक सभा. प्रश्न क्रमांक 9, कंपनीच्या स्थापनेनंतर होणारी कंपनी सभासदांची पहिली सर्वसाधारण सभा म्हणजे? कंपनीची स्थापना झाल्यानंतर पहिली जी सभासदांची सभा होती ती नियामक सभा असते. आणि ती केव्हा घेतली पाहिजे? तर कंपनीची स्थापना झाल्यानंतर, म्हणजेच कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर, परंतु पुढील 6 महिन्याच्या आत कंपनीच्या आयुष्यातील कंपनीच्या सभासदांची पहिली सर्वसाधारण सभा म्हणजेच नियामक सभा होय, आणि म्हणून उत्तर आहे ए, नियामक सभा. वर्ग सभा नियामक सभा झाल्यानंतर घेतल्या जातात, वार्षिक सर्वसाधारण सभा नियामक सभा घेतल्यानंतर घेतल्या जातात, आणि विशेष सर्वसाधारण सभा ह्या देखील नियामक सभा झाल्यानंतरच घेतल्या जातात, आणि म्हणून या उर्वरित तिन्ही सभांच्या अगोदर जी सभा होते ती म्हणजेच नियामक सभा होय. प्रश्न क्रमांक 10, कंपनीच्या प्रवर्तन व स्थापनेच्या कार्यात प्रवर्तकांनी व संचालक मंडळाने जी विविध प्रकारची कार्य केलेली आहेत कंपनी निर्मितीसाठी, कंपनी स्थापनेसाठी, त्याबद्दलची माहिती कंपनीच्या सध्याच्या सभासदांना देणे आवश्यक आहे. अशी माहिती कोणत्या सभेत दिली जाते? तर अशी माहिती ही नियामक सभेत दिली जाते, आणि म्हणून उत्तर आहे बी, नियामक सभा. प्रश्न क्रमांक 11, कंपनी नियामक सभेपुढे संचालक मंडळ कंपनीचा जो अहवाल विचारार्थ ठेवतात त्या अहवालास काय म्हणतात? साधा प्रश्न आहे, कारण नियामक सभेसाठी नियामक अहवाल तयार केला जातो, वार्षिक सभेसाठी वार्षिक अहवाल तयार केला जातो, की ज्या वार्षिक अहवालामध्ये संचालक मंडळाचा अहवाल असतो आणि त्याचप्रमाणे हिशेब तपासणीचा पण अहवाल असतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की कंपनी नियामक सभेपुढे संचालक मंडळ कंपनीचा जो अहवाल विचारार्थ ठेवतात त्या अहवालाला नियामक अहवाल असं म्हटलं जातं, आणि म्हणून उत्तर आहे डी, नियामक अहवाल. प्रश्न क्रमांक 12, नियामक सभेची सूचना सर्व संबंधित सभासदांना सभेपूर्वी किती दिवस अगोदर देणे आवश्यक आहे? सुट्टीचे दिवस सोडून कोणत्याही सभेची सूचना, मग ती नियामक सभा असो, वार्षिक सर्वसाधारण सभा असो, विशेष सर्वसाधारण सभा असो, किंवा सभासदांची वर्ग सभा असो, या प्रत्येक सभेची सूचना संबंधित सभासदांना सभेपूर्वी 21 दिवस अगोदर देणे बंधनकारक केलेले आहे, आणि म्हणून उत्तर आहे ए, 21 दिवस. प्रश्न क्रमांक 13, कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नियामक अहवालाची एक प्रत नियामक सभेपूर्वी किमान किती दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे? तर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नियामक अहवालाची एक प्रत सभेपूर्वी किमान 15 दिवस अगोदर पाठवावी लागते, आणि म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल सी, 15 दिवस. प्रश्न क्रमांक 14, नियामक अहवाल कोण प्रमाणित करतो? मुळात प्रमाणित म्हणजे काय? नियामक अहवालामध्ये जो तपशील दिलेला असतो, जी माहिती दिलेली असती, ती माहिती बरोबर आहे, अचूक आहे, बिनचूक आहे या संबंधीचं प्रमाणपत्र देणे म्हणजेच नियामक अहवाल प्रमाणित करणे होय. मग या नियामक अहवालामधील जो तपशील आहे तो तपशील कोण तपासतो, कोण पाहतो, कोण प्रमाणित करतो? तर कंपनीचा ऑडिटर म्हणजेच हिशेब तपासणी, आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल नियामक अहवाल हिशेब तपासणीस प्रमाणित करतो, आणि म्हणून उत्तर आहे ए, हिशेब तपासणी. प्रश्न क्रमांक 15,
नियामक अहवालावर किमान किती संचालकांच्या सह्या असल्या पाहिजे? तर नियामक अहवालावर किमान 2 संचालकांच्या सह्या असल्या पाहिजेत. त्यापैकी एक संचालक हा कार्यकारी संचालक किंवा त्यालाच दुसरं नाव आहे व्यवस्था संचालक आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण मॅनेजिंग डायरेक्टर असं म्हणतो. त्या मॅनेजिंग डायरेक्टरची सही असणं आवश्यक आहे आणि म्हणून उत्तर सांगता येईल डी 2 संचालकांच्या. प्रश्न क्रमांक 16. नियामक अहवालातील तपशील भारतीय कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमात दिलेला आहे? तर भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 165 उपकलम 3 मध्ये नियामक अहवालातील तपशील कसा असावा याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 17. नियामक अहवालात खालीलपैकी कोणता तपशील दिलेला असतो? कंपनीच्या प्रवर्तकाने केलेल्या प्राथमिक खर्चाचा तपशील हो. कंपनी प्रवर्तकाने केलेल्या प्राथमिक कराराची माहिती हो, ती देखील नियामक अहवालात असते. कंपनीने केलेल्या भाग विमा कराराची माहिती हो, ही देखील नियामक अहवालात असते. म्हणजेच नियामक अहवालात वरील सर्व बाबी या नमूद केलेल्या असतात आणि म्हणून उत्तर सांगता येईल डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 18. कंपनी चिटणीसाची नियामक सभेपूर्वीची खालीलपैकी कोणती कार्य आहेत? आपण मागील व्हिडिओमध्ये कंपनी चिटणीसाची कार्य पाहिली आणि त्याच्या 3 भागामध्ये वर्गीकरण केलं. सभेपूर्वीची कार्य, सभा चालू असतानाची कार्य आणि सभा संपल्यानंतरची कार्य. इथे प्रश्न विचारलाय सभा सुरू होण्यापूर्वीची कार्य. यामध्ये नियामक अहवाल तयार करणे, त्याचप्रमाणे सभेच्या घनसंख्येविषयी खात्री करून घेणे, सभेतील कामकाजाच्या नोंदी घेणे आणि सभेचे इतिवृत्त तयार करणे. यापैकी कोणतं कार्य ही सभेपूर्वीचं आहे? तर नियामक अहवाल तयार करणे हे सभेपूर्वीचं कार्य आहे. सभेच्या घनसंख्येविषयी खात्री करून घेणे हे सभा चालू असतानाचं कार्य आहे. सभेतील कामकाजाच्या नोंदी घेणे हे सभा चालू असतानाचं कार्य आहे आणि सभेचे इतिवृत्त तयार करणे हे सभा संपल्यानंतरचं कार्य आहे आणि म्हणून उत्तर आहे ए, नियामक अहवाल तयार करणे. प्रश्न क्रमांक 19. कंपनी चिटणीसाची नियामक सभा चालू असतानाची खालीलपैकी कोणती कार्य आहेत? मगाशी आपण पाहिलं सभा सुरू होण्यापूर्वीची कार्य, आता सभा चालू असतानाची कार्य. नियामक अहवाल हिशेब तपासनीसाकडून प्रमाणित करून घेणे हे सभा सुरू होण्यापूर्वीचं काम आहे. नियामक सभेची सूचना संबंधित सभासदांना पाठविणे हे देखील सभा सुरू होण्यापूर्वीचं कार्य आहे. सभेत आवश्यक ते दस्तऐवज व कागदपत्रे व नोंदवह्या उपलब्ध करून देणे हो, हे नियामक सभा चालू असतानाचं कार्य आहे. सी आणि डी दिले. नियामक अहवाल तयार करणे हे देखील सभा सुरू होण्यापूर्वीचं कार्य आहे. म्हणजे यातलं फक्त सीच, सभेत आवश्यक ते दस्तऐवज कागदपत्रे व नोंदवह्या उपलब्ध करून देणे हे कार्य सभा चालू असतानाचं आहे. प्रश्न क्रमांक 20. कंपनी चिटणीसाची नियामक सभा संपल्यानंतरची खालीलपैकी कोणती कार्य आहेत? नियामक अहवाल हिशेब तपासनीसाकडून प्रमाणित करून घेणे हे सभा सुरू होण्यापूर्वीचं कार्य आहे. सभेतील कामकाजाच्या नोंदीची 30 दिवसात इतिवृत्त नोंदवहीत नोंद करणे हे सभा संपल्यानंतरचं कार्य आहे. मतदानाची व्यवस्था करणे सभा चालू असतानाचं कार्य आहे आणि नियामक अहवालाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करणे हे सभा सुरू होण्यापूर्वीचं कार्य आहे. याचाच अर्थ असा की सभा संपल्यानंतरचं कार्य म्हणजे सभेतील कामकाजाच्या नोंदीची सभा संपल्यापासून 3 दिवसाच्या आत इतिवृत्त पुस्तकात नोंदी करणे, अध्यक्षांकडून त्याला मान्यता घेणे आणि त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी घेणे. बी. मित्रहो, नियामक सभेबाबतचे आपण सर्व मुद्द्याच्या आधारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात 2 व्हिडिओ. पहिला व्हिडिओ असणार आहे आपला तो म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा
त्या संबंधीची संपूर्ण थेरॉटिकल माहिती आणि दुसरा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभेवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। मित्र हो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात, तुम्ही त्या फॉलो करू शकता। आणि त्याचप्रमाणे माझा ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची मते कमेंट्स निश्चितपणे नमूद करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा। धन्यवाद।